नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जैन धर्माबद्दल माहिती घेतली. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बौद्ध धर्माबद्दल माहिती घेणार आहोत. या धर्माचा उगम नेमका भारताच्या कोणत्या भागात झाला, तसेच गौतम बुद्धांनी या धर्माची जी वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत किंवा तत्वज्ञान सांगितलेलं आहे ते नेमकं काय आहे आणि या धर्माचा प्रसार नेमका कुठे झाला आणि या धर्माचा अंत कसा झाला, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. तर तुम्ही सुरुवातीला एक महत्वाचा पॉइंट जो आहे तो नोट डाऊन करा. तो म्हणजे गौतम बुद्ध ज्यांनी बौद्ध धर्म निर्माण केला ते आणि वर्धमान महावीर जे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर होते, हे दोघं समकालीन आहेत. जर तुम्ही बघितलं, वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 468 मध्ये झालेला आहे. तसेच आपण इथे बघू शकता की गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू जो झालाय तो इसवी सन पूर्व 483 मध्ये झालेला आहे. ठीक आहे. तर यावरून लक्षात येतं की थोड्याफार वर्षांसाठी त्या दोघं काय होते तर समकालीन होते. गौतम बुद्धांचं मूळ नाव, खरं नाव जे आहे ते सिद्धार्थ. ठीक आहे. गौतम बुद्धांचा जन्म जो झालेला आहे ते ठिकाण आहे नेपाळमधील लुंबिनी किंवा रुम्बिनी. ही दोन्ही नावं लक्षात ठेवा, लुंबिनी किंवा रुमिंदी. येथे इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. ठीक आहे. तर त्यांचा जन्म जो झाला तो आपण पाठीमागच्या जेव्हा आपण महाजनपदांचा कालखंड पाहत होतो तेव्हा आपण पाहिलं होतं की त्यांचं जे महाजनपद होतं त्याचं नाव होतं वज्जी, जे गणतंत्र होतं तिथे. आणि त्यात जे 8 कुलं होते त्यापैकी शाक्य आणि ज्ञातृक ही 2 महत्वाची सुद्धा कुलं होती त्या 8 कुलांपैकी. तर गौतम बुद्धांचा जन्म शाक्य कुलामध्ये झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे ते जन्माने कोण होते तर क्षत्रिय होते. त्यांचे वडील एक राजा होते. त्यांच्या वडिलांचं नाव होतं शुद्धोधन, तर आईचं नाव होतं मायादेवी. ठीक आहे. तर त्यांचे वडील आहेत शाक्य कुळातले आणि त्यांच्या आई ज्या आहेत त्या कोलीय कुळातील होत्या. ही सुद्धा एक महत्वाची बीट आहे, नीट लक्षात ठेवा. तर गौतम बुद्धांच्या जन्माबद्दल किंवा जन्माच्या नंतर गौतम बुद्ध ते कसे झाले, सिद्धार्थ पासून गौतम बुद्ध हा त्यांचा प्रवास नेमका कसा होता, याच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ती माहिती असेल, पण ज्या लोकांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी एक सांगते थोडक्यात. ती म्हणजे जेव्हा गौतम बुद्धांचा जन्म झाला ते एक राजाच्या घरामध्ये जन्माला आल्यामुळे साहजिकच त्यांच्या वडिलांनी एका ज्योतिषाला बोलवलं की हा जो मुलगा आहे याचं भविष्य काय आहे किंवा हा नेमका कसं राज्य करेल, काय करेल, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी. आणि त्यावेळी अशी परंपरा होती की कुंडली काढायची असेल किंवा हा जो राजा बनण्याच्या योग्य आहे का किंवा याच्यामध्ये काय गोष्टी आहेत अशा पद्धतीनं, त्याची वैशिष्ट्य काय त्या जन्म झालेल्या मुलाची, या दृष्टिकोनातून कुंडली वगैरे बघणं या सर्व गोष्टी होत्या. तर जेव्हा त्यांनी एका ब्राह्मणाला बोलवलं, एका ज्योतिषाला बोलवलं की या मुलाचं भविष्य काय आहे ते सांगा. तर त्या ब्राह्मणांनी असं सांगितलं की एकतर हा काय होईल, पृथ्वीचा सम्राट होईल, सगळं जग जिंकून घेईल, किंवा हा एक काय होईल तर भिक्षू होईल किंवा साधू संत होईल. अशा पद्धतीचं त्यांनी भविष्य सांगितलं होतं. तर याच्यावरती साहजिकच गौतम बुद्धांचे जे वडील आहेत ते थोडे नाराज झाले, कारण की त्यांना आपला मुलगा हा पृथ्वीचा सम्राट झालेला बघायचं होतं. पण शक्यता 2 होत्या, एकतर पृथ्वीचा सम्राट होईल किंवा संन्यासी होईल. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण आता याच्यावरती काय करू शकतो. त्यामुळे त्यांनी एक असा उपाय निवडला की त्यांना संन्यासी तर सिद्धार्थला होऊ द्यायचं नव्हतं, म्हणजेच गौतम बुद्धांना होऊन द्यायचं नव्हतं. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण या मुलाला, जो की लहान सिद्धार्थ, त्याला आपण कोणत्याही आयुष्यातलं दुःख पाहू द्यायचं नाही. याचा परिणाम काय होईल की सगळं सुख त्यांनी बघितलं तर त्यांना संन्यासी होण्याची त्यांची जी इच्छा आहे ती निर्माणच होणार नाही. कारण की मनुष्य संन्यास कधी घेतो, जेव्हा आयुष्यामध्ये खूप दुःख वगैरे बघितलं असेल, खूप त्रास झाला असेल, तर संन्यास संन्यास घेण्याचा विचार मनुष्य करतो. असा एक त्यांनी विचार केला आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आपण आपल्या मुलाला कोणत्याही पद्धतीचं दुःख कसलंच त्याच्या नजरेच्या समोर येऊ द्यायचं नाही. त्यामुळे त्यांनी गौतम बुद्धांना लहानपणापासून एका महालात ठेवलं. त्यांनी बिलकुल त्यांना कसलंही बाहेरचं जे दुःख आहे, काय वातावरण वगैरे, या सर्व गोष्टी बिलकुल त्यांनी त्यांच्या नजरेस पडू दिले नाहीत. कसलंही दुःख त्यांनी त्यांच्या समोर येऊ दिले नाही. पण एक दिवस असा आला जेव्हा सिद्धार्थ मोठे झाले होते. अगदी त्यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव होतं यशोधरा. त्यांच्यापासून त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव होतं राहुल.
ठीक आहे. गौतम बुद्धांच्या मुलाचं नाव. आणि जेव्हा ते मोठे झाले आणि त्यांचा एक मित्र होता. मित्र म्हणजे त्यांचा एक रथकार होता. त्यांचा रथ वाहणारा. त्याचं नाव होतं छन्ना. त्याला सांगितलं, की "मला आज थोडं फिरायला जायचंय. तू मला फिरायला घेऊन चल." तर जेव्हा ती फिरायला घेऊन गेले छन्ना, त्यावेळी त्यांना 4 दृश्य समोर पडली. ठीक आहे. ती 4 दृश्य कोणती होती? तर पहिलं दृश्य होतं आजारी व्यक्तीचं. हं. दुसरं दृश्य होतं एका मृत व्यक्तीचं. तिसरं दृश्य होतं एका वयोवृद्ध व्यक्तीचं. आणि चौथं दृश्य होतं ते म्हणजे एका संन्यासाचं. ठीक आहे. ही 4 दृश्य त्यांना समोर पडली. पहिल्यांदा त्यांनी आजारी व्यक्तीचं दृश्य बघितलं. तर त्यांनी विचारलं ह्या मनुष्याला काय झाले? कारण की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही आजारपण किंवा असं दुःख कोणतंच बघितलं नव्हतं. तर त्यांचा जो सारथी होता छन्ना यांनी सांगितलं, की हा एक आजारी व्यक्ती आहे. याला त्रास होतोय, याच्या शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तो आजारी आहे. तर त्यांना आश्चर्य वाटलं, की हे नेमकं काय आहे आजारी वगैरे? कारण की ते तर कधीच त्यांच्या आयुष्यात दुःखच आलेलं नाहीये. तर त्याच्यानंतर त्यांनी पुढे जात होते, तेव्हा त्यांना एक मृत व्यक्ती दिसली. ठीक आहे. एक प्रेतयात्रा निघाली होती. त्याच्यावरून त्यांनी विचारलं, की ह्या व्यक्तीला काय झालं? असा का झोपलेला आहे हा? तर त्यांनी सांगितलं छन्नानी, की ही व्यक्ती मृत झालेली आहे, ही मेलेली आहे. तर त्याचंही त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनाही असं वाटत होतं, की मनुष्य काय आहे, अमर आहे. कारण की त्यांनी अशा गोष्टी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर त्यांना एक वृद्ध व्यक्ती दिसली. ठीक आहे. वृद्ध व्यक्ती दिसल्यानंतर जी काठी टेकीत त्याची कमरेमध्ये वाकून चालत होती. तर त्यांनी ते छन्नांना विचारलं, की ही वृद्ध व्यक्ती नेमकी कोण आहे? किंवा ती अशी का चालत आहे? तर त्या सारथ्याने सांगितलं, की ही वयोवृद्ध झालेली आहे. तिचं वय झालेलं आहे. त्याच्यामुळे शरीर जे आहे ते अशा पद्धतीनं वाकलेलं आहे तसं. ठीक आहे. आणि थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना एक संन्यासी दिसला. आणि त्या संन्याशाच्या चेहऱ्यावरती असं विलक्षण तेज होतं आणि खूप समाधान होतं चेहऱ्यावरती. ते पाहून गौतम बुद्धांनी विचारलं, की ही व्यक्ती कोण आहे? तर त्या छन्नानी सांगितलं, की हा एक संन्यासी आहे. ठीक आहे. तर हे जेव्हा 4 दृश्य त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये दिसली, तेव्हा त्यांना कळालं, की थोडक्यात त्यांच्या वडिलांनी इतके दिवस त्यांना सांभाळून ठेवलं होतं दुःखापासून. आयुष्यामध्ये त्यांना कधीतरी जाऊन ह्या सगळ्या सत्य जे आहे, खरं जे आहे आयुष्याचं स्वरूप, ते पाहायला मिळाल्यामुळं त्यांनी नंतर काय ठरवलं, की आपण संन्यास घ्यायचा आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं, वयाच्या 29व्या वर्षी सत्याच्या शोधार्थ काय केलं, तर गृहत्याग केला. ठीक आहे. आणि ही जी घटना आहे, त्या घटनेला महाभिनिष्क्रमण असे म्हणतात. ठीक आहे. त्याच्या अगोदर एक बीट आपली पाहायची राहिली ती म्हणजे जेव्हा गौतम बुद्धांचा जन्म झाला, तेव्हा जन्मानंतर त्यांच्या आई, जे की मायादेवी यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा सांभाळ त्यांची मावशी होती प्रजापती गौतमी यांनी केला आणि म्हणून त्यांना काय म्हणतात, तर गौतम असं नाव पडलं. सुरुवातीचं नाव होतं सिद्धार्थ. त्यांची आई जी आहे ती त्यांच्या जन्मानंतर मृत्यू झाला तिचा. त्याच्यामुळं त्यांचा सांभाळ कुणी केला, तर प्रजापती गौतमी यांनी. त्यामुळे त्यांचं नाव काय झालं, गौतम असे केलेलं. गौतम असे पडलं. ठीक आहे. जेव्हा ते वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी सत्याच्या शोधार्थ गृहत्याग केला. ठीक आहे. आणि या घटनेला काय म्हणतात, तर महाभिनिष्क्रमण असे म्हणतात. नीट हे जे शब्द आहेत ते लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत. त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, की जेव्हा गौतम बुद्धांनी गृहत्याग केला त्या घटनेला काय म्हणतात? महाभिनिष्क्रमण म्हणतात का महापरिनिर्वाण म्हणतात? ठीक आहे का? महापरिनिब्बाण म्हणतात. ठीक आहे. असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतील. तर ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे सत्याचा शोधार्थ म्हणजे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं सत्य जीवनाचं काय आहे? तर निर्वाण मिळवणं, निर्वाणपद मिळणे, हे आयुष्य काय आहे? मनुष्य जीवन नेमकं काय आहे? याचा शोध घेणं, हे म्हणजे काय झालं तर सत्याचा शोधार्थ. थोडक्यात त्यांना काय हवं होतं? एक मोक्ष हवा होता. हे जे सगळी दुःख त्यांनी पाहिली, त्या दुःखापासून मुक्ती हवी होती, ही म्हणजे सत्य. तर त्यांचा मृत्यू कधी झाला हेही आपण पाहूयात. वयाच्या 80व्या वर्षी इसवी सन पूर्व 483 मध्ये कुशीनगर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आता कुशीनगर हे जे शहर आहे ते कुठं कुठं आहे, तर मल्ल हे जे महाजनपद होतं त्या ठिकाणी आहे. आणि हे जे वर्ष आहे ते कितवं आहे, इसवी सन पूर्व 483. आणि जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्या घटनेस महापरिनिर्वाण असे म्हणतात. महापरिनिर्वाण किंवा महापरिनिब्बाण असेही म्हणतात.
ठीक आहे. पाली भाषेतला शब्द आहे महापरिनिब्बाण. आणि कशामुळे मृत्यू झाला त्यांचा, तर चुंद नावाची एक व्यक्ती होती. तिने एक मांस त्यांना जेवायला बोलवलं होतं घरी आणि त्यांनी दिलेलं जे मांस आहे ते खाल्ल्यानंतर बुद्धांचा मृत्यू झाला वयाच्या 80व्या वर्षी. ठीक आहे. जेव्हा त्यांनी गृहत्याग केला त्याच्यानंतर 6 वर्षे वेगवेगळ्या गुरूंचे मार्गदर्शन घेतले त्यांनी. त्यांचा पहिला गुरु होता अलारा कलाम कामरा. अलारा कामरा अशा पद्धतीचं नाव आहे. तुम्हाला हे पॉइंट काही खूप महत्वाचे नाही, ही बीट तुमच्यासाठी. पण त्यांनी जे वेगवेगळे त्यावेळी त्यांच्या वेळेला जे काही विविध मार्ग होत्या उपलब्ध मुक्तीसाठी किंवा मोक्ष प्राप्तीसाठी, ते सर्व त्यांनी ट्राय केले. उपनिषदांमध्ये जे सांगितलेलं आहे किंवा तीव्र तपसाधना करून, तप करून, व्रतवैकल्य करून, या सगळ्या गोष्टीतून त्यांनी अंतिम सत्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्याच्यातून काही ज्ञान प्राप्त नाही झालं. ठीक आहे. आणि याच्यातून काही साध्य होत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर त्यांनी त्यांचे जे गुरु होते त्या गुरूंचं काय केलं, त्यांना सोडून स्वतः त्यांनी मार्गक्रमण केलं, की आपल्याला आता हे जे उपलब्ध मार्ग आहे त्याच्यामधून काहीच मिळत नाहीये, त्यामुळे आपण आपला स्वतःचा मार्ग निवडून स्वतः सत्याचा शोध घेऊ. याच्यानंतर ते निरंजन नावाची एक नदी आहे किंवा लीलाजन असंही म्हणतात त्या नदीला. च्या काठावरती ते एका पिंपळाच्या वृक्षाखाली येऊन बसले, ध्यानस्थ बसले, की आता मला हे जे अंतिम सत्य आहे त्याचं ज्ञान झालंच पाहिजे या विचाराने. ठीक आहे. हे कुठे आहे नेमकं निरंजन नदी, तर गया हे जे बिहारमधलं ठिकाण आहे त्या ठिकाणापासून जवळ असलेलं उरुवेला हे जे ठिकाण आहे गयापासून जवळ असलेलं, आणि त्या उरुवेला ठिकाणी पिंपळ वृक्षाखाली ते ध्यानस्थ बसले. तर ह्याच्यामध्ये जे शब्द आपण ऐकले ते म्हणजे निरंजन नदी, उरुवेला, पिंपळ वृक्ष, गया हे चारही महत्वाचे आहेत. त्यांच्या जेव्हा ते ध्यानस्थ बसले ते नेमकं ठिकाण कोणतं होतं, कोणत्या नदीच्या काठी बसले, कोणत्या वृक्षाखाली बसले आणि कोणत्या शहरापासून ते जवळ होतं. ठीक आहे. जेव्हा ते ध्यानस्थ बसले त्याच्यापासून ध्यान धारणेपासून 49व्या दिवशी त्यांना काय झालं तर ज्ञानप्राप्ती झाली. त्यांचं वय तेव्हा किती होतं तर 35 वर्ष. ह्या वर्षी त्यांना काय झालं ज्ञानप्राप्ती झाली. त्या दिवशी काय होती, पौर्णिमा होती. आणि हाच दिवस ज्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या दिवसाला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात, की जे आपण सेलिब्रेट करतो बुद्ध पौर्णिमा म्हणून. तो दिवस म्हणजे हा, की ज्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. ठीक आहे. आणि ज्या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्या ज्या ठिकाणाला बोध गया असे म्हणतात. ठीक आहे. आणि जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तेव्हापासून ते बुद्ध झाले किंवा तथागत असं त्यांना म्हणून ओळखलं जातं, किंवा शाक्य मुनी. ते शाक्य कुळामध्ये जन्माला आले होते. शाक्य मुनी हे त्याच्यावरून पडलेलं नाव आहे. ठीक आहे. बुद्ध म्हणजे काय, की आधी ते काय होते, त्यांच्याकडे एवढं ज्ञान नव्हतं आणि जेव्हा ते त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे गेले आणि एक हायर नॉलेज त्यांना मिळालं, उच्च ज्ञान त्यांना प्राप्त झालं, ही जी घटना आहे तिला म्हणतात ज्ञानप्राप्ती झाली असं, किंवा मुक्ती मिळाली, निर्माण प्राप्त झालं. आणि त्याच्यापासून त्यांना काय म्हणायला लागले, बुद्ध म्हणायला लागले. ठीक आहे. तर याच्या संदर्भात एक स्टोरी सांगितली जाते, तीही आपण पाहूयात की नेमकी काय आहे ती. भूमिस्पर्श मुद्रा नेमकी काय आहे ती त्या स्टोरीची निगडीत आहे, ती आपण बघूयात काय आहे नेमकी. तर जेव्हा हे तुम्ही बघू शकता इथे इमेज जी आहे ती, गौतम बुद्ध हे पिंपळ वृक्षाखाली बसलेले आहेत आणि आजूबाजूला तुम्हाला काय दिसते, हे ते घोस्ट आहे किंवा भूत आहे. ठीक आहे. वेगवेगळे हत्यारं घेऊन त्यांना लोक काय करतायत तर डिस्टर्ब करतायत. अशा पद्धतीचं एक त्यांनी चित्र काढलेलं आहे, म्हणजे एक स्टोरी आहे ही. तर ह्याच्यावरून काय सांगायचं त्यांना, की जेव्हा ते ज्ञानप्राप्तीसाठी ध्यानधारणा करत होते त्यावेळेला त्यांना अनेक संकट आली किंवा अनेकदा त्यांना त्यांचं मन विचलित झालं. ठीक आहे. पण त्यांनी त्या सगळ्या गोष्टीवरती मात करून ती ज्ञानप्राप्ती मिळवली. पण याच्या संदर्भात एक महत्वाची गोष्ट जी सांगितली जाते ती म्हणजे मारा नावाची एक राक्षस होती. ठीक आहे. आणि तिने गौतम बुद्धांना त्यांच्या ध्यानधारणेपासून विचलित करण्यासाठी असं म्हणतात की खूप ढगांचा गडगडाट केला, सोसाट्याचा वारा वगैरे सोडला. आणि यामुळे जेणेकरून ते डिस्टर्ब होतील, पण ते डिस्टर्ब झाले नाही. फायनली त्यांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली, ठीक आहे, पौर्णिमेच्या दिवशी, त्यावेळेला त्या माराने प्रश्न विचारला की तुला ज्ञानप्राप्ती झाली किंवा तू बुद्ध झाली नाहीस, याचा पुरावा काय आहे. ठीक आहे. तर पुरावा काय आहे याच्यासाठी गौतम बुद्धांनी त्यांच्या हाताची 3 बोटे जी आहेत ती भूमीवरती लावली, म्हणजे असं ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी त्यांनी असं टॅप केलं. आणि त्यावेळेला ती भूमी जी आहे धरती याची काय झाली, थरथरली. आणि थोडक्यात काय, की ह्याचा पुरावा कोण आहे, तरी धरती पुरावा आहे की मी कोण आहे, आता बुद्ध आहे, मला ज्ञानप्राप्ती झालेली आहे या गोष्टीचा.
ह्या मुद्रेला किंवा ही जी मुद्रा त्यांनी करून सांगितलं की मला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, त्याला म्हणतात भूमी स्पर्श मुद्रा. नीट लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भूमी स्पर्श मुद्रा नेमकी कशाशी संबंधित आहे, कारण की आपल्याला पुढे जाऊन अनेक बोधिसत्व वगैरे बघायचे आहेत, वेगवेगळे शब्द पाहिजे आहेत, त्यामुळं ही एक गोष्ट खूप महत्वाची. ज्ञानप्राप्तीच्या नंतर त्यांनी वाराणसी जवळील सारनाथ या ठिकाणी ईशीपट्टण या ठिकाणी जे की मृगवन होतं तिथे पहिला उपदेश केला. ठीक आहे. जेव्हा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तेव्हा आपण आधी पाहिलं की त्यांनी वेगवेगळ्या गुरूंचे मार्गदर्शन घेतलं होतं. त्यांच्या जेव्हा ते वेगवेगळ्या गुरूंच्या जवळ होते त्यावेळी त्यांची अनेक शिष्य सुद्धा होते त्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करणारे. त्यावेळेला त्यांनी त्यांना सोडलं, त्या वेगवेगळ्या गुरूंना सोडलं आणि ते शिष्य जे होते 5 ते नंतर त्यांना येऊन भेटले. म्हणजे काय झालं, की वेगवेगळ्या गुरूंच्या ठिकाणी जेव्हा ते मार्गदर्शन घेत होते, त्यावेळी त्यांची ओळख ज्या लोकांशी झाली होती, तेच लोकं पुढे येऊन त्यांना या ठिकाणी भेटले. कुठे? तर वाराणसी जवळील सारनाथ येथे ईशीपट्टण. ठीक आहे. तुम्हाला हे सारनाथ ॲटलीस्ट लक्षात ठेवा, की वाराणसी जवळचे सारनाथ हे ठिकाण आहे. त्या ठिकाणी त्यांनी पहिला उपदेश दिला. कोणाला? तर हे जे शिष्य पहिले 5 शिष्य जे त्यांना भेटले, त्यांच्यामध्ये आनंद, उपाली, सारीपुत्त, मोगलाना आणि अश्वजित ही 5 ही नावं महत्वाची आहेत. या 5 शिष्यांना त्यांनी पहिला उपदेश दिला. त्यांना जेव्हा ज्ञानप्राप्ती झाली त्याच्यानंतर. आणि या घटनेला काय म्हणतात तर धम्मचक्र प्रवर्तन हा झाला पाली भाषेतला शब्द किंवा धर्मचक्र प्रवर्तन. ठीक आहे. धर्मचक्र प्रवर्तन म्हणजे काय झालं, धर्माचं जे चक्र आहे ते त्यांनी इथून पुढे फिरवलं किंवा चालू झालं, असा या शब्दाचा अर्थ होतो. पुढे त्यांनी काय केलं, 45 वर्ष लोकांना धर्माचा किंवा धम्माचा उपदेश करण्यासाठी सतत भ्रमंती केली. आणि त्यांनी याच्यासाठी कोणत्या भाषेचा वापर केला तर त्यावेळी जी भाषा प्रचलित होती ती म्हणजे पाली भाषा. या पाली भाषेचा काय केला त्यांनी उपयोग केला. ह्या 5 शिष्यांच्या ऐवजी किंवा अजून जे बाकीचे त्यांचे शिष्य होते त्याच्यापैकी श्रावस्तीचा गुन्हेगार होता एक अंगुलीमाल आणि वैशाली येथील नर्तिका आम्रपाली ही सुद्धा कोण होती तर त्यांची शिष्य बनली होती. तुम्हाला अंगुलीमालची जी स्टोरी आहे ती माहिती असेल. लहानपणी आपल्याला आय थिंक 4थीच्या का 5वीच्या मराठीच्या बुकमध्ये हे एक स्टोरी होती की जो अंगुलीमाल होता तो गुन्हेगार होता आणि तो लोकांची बोटं कापायचा. ठीक आहे, सोन्यासाठी वगैरे. तर गौतम बुद्धांनी त्यांना काय केलं, त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सांगितलं की ह्या झाडाची पानं तोड आणि पुन्हा चिटकव ते झाडाची पानं, असे सांगितलं त्या अंगुलीमालला गौतम बुद्धांनी. तर तो काही तसं करू नाही शकला. एकदा झाडाची पान तोडलेली आहे ती काय पुन्हा तो त्या झाडाला चिटकवू शकत नाही. आणि अशा पद्धतीने त्यांनी त्याला समजवलं की जी गोष्ट तू पुन्हा जोडू शकत नाही, ठीक आहे, तर तू कशाला अशा पद्धतीच्या गोष्टी करतोय. आणि तो त्याचं मन परिवर्तन झालं आणि तो गौतम बुद्धांचा शिष्य झाला. तो म्हणजे अंगुलीमाल हा एक गुन्हेगार. आणि वैशाली येथील एक नर्तिका होती ती म्हणजे आम्रपाली. आम्रपालीच्या बद्दल ही गोष्ट सांगितली जाते. पण ठीक आहे, आता सगळ्या जर गोष्टी आपण बघायच्या म्हटलं तर आपलं महत्वाचे पॉइंट्स राहतील. तर अशा पद्धतीने त्यांचे वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकातून आलेले शिष्य होते. ठीक आहे. आणि जवळपास त्यांनी किती 45 वर्ष लोकांना उपदेश करण्यासाठी भ्रमंती केलेली आहे. तर बुद्धांच्या जन्मासंबंधी अनेक गोष्टींना प्रतीक दिलेले आहे, म्हणजे प्रतीक स्वरूपात त्याची एक रचना केलेली आहे की जन्म असेल तर काय, महाभिनिष्क्रमण असेल तर काय. ठीक आहे. तर जेव्हा त्यांची जी आई आहे, त्यांची माता जेव्हा त्या गरोदर होत्या त्यावेळी त्यांना अशा पद्धतीचं एक स्वप्न पडलं होतं की एक पांढरा हत्ती आहे आणि तो हत्ती त्यांच्या भोवती 3 वेळा प्रदक्षिणा घालून ज्याच्या सोंडेमध्ये कमळाचं फूल आहे आणि तो नंतर त्यांच्या गर्भामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी. अशा पद्धतीचं स्वप्न जेव्हा गौतम बुद्ध जन्माला यायच्या अगोदर त्यांच्या आईला पडलं होतं. आणि त्याच्यामुळे गौतम बुद्धांचा जन्मासाठी जे प्रतीक दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय येतं तर कमळ आणि हत्ती. जेव्हा त्यांनी गृहत्याग केला आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी त्यावेळेला त्या घटनेला म्हणतात महाभिनिष्क्रमण. आणि त्याच्याशी संबंधित जे प्रतीक आहे त्याला ते म्हणजे घोडा. जेव्हा त्यांना निर्वाण प्राप्त झालं किंवा त्यांना ज्ञान प्राप्ती झाली त्या घटनेला बोधिवृक्ष हे प्रतीक दिलेलं आहे. जेव्हा त्यांनी पहिलं त्यांचं प्रवचन किंवा पहिला उपदेश दिला त्याच्यासाठी संबंधित जे प्रतीक आहे ते म्हणजे चक्र. तुम्ही बघितलं असेल हे जे चक्र आपल्या तिरंग्यावरती सुद्धा आहे. अशा पद्धतीचं 24 आरे असलेलं. ठीक आहे.
तर हे जे चक्र आहे ते कशाचं प्रतीक आहे तर धर्मचक्र प्रवर्तनाचं. आणि महापरिनिर्वाण, जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्या घटनेला महापरिनिर्वाण म्हणतात. त्याच्याशी संबंधित जे प्रतीक आहे ते म्हणजे स्तूप. स्तूप म्हणजे काय ते आपण पुढे जाऊन बघूयात काय असतं ते. थोडक्यात ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या ज्या अस्थी आहेत त्या दहन केलेल्या अस्थींवरती एक मंदिर टाईप बांधलेलं असतं. मंदिर नसतं ऍक्च्युली ते, त्याला स्तूप म्हणतात. ते म्हणजे काय तर स्तूप असतो तो. तर तुम्ही ह्या 2 शब्दामधला अर्थ नीट लक्षात घ्या. निर्वाण म्हणजे जेव्हा त्याला ज्ञानप्राप्ती झाली ते किंवा मुक्ती मिळाली, सर्व आत्मज्ञान झालं, त्या गोष्टी निर्वाण म्हणतात. आणि महापरिनिर्वाण म्हणजे जेव्हा त्यांचा मृत्यू झाला ते. तर हा जो बौद्ध धर्म आपण पाहतो त्याच्यामध्ये बुद्ध, धम्म किंवा धर्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना खूप महत्वाची आहे. तुम्ही असं ऐकलं असेल, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी. थोडक्यात काय की जेव्हा एखादा व्यक्ती बौद्ध धर्माचा स्वीकार करतो त्यावेळेला त्यातल्या महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर बुद्धांना शरण जाणे, धम्म म्हणजे त्यांनी सांगितलं तत्वज्ञान जे आहे ते धर्माला शरण जाणे, आणि संघ म्हणजे संघ त्यांनी स्थापन केले होते. त्यांचं जेव्हा या धर्माचा प्रसार करत होते त्यावेळी आपण पाहिलं की जैन धर्मामध्ये सुद्धा वर्धमान महावीरांनी जसे संघ स्थापन केले होते या धर्माच्या प्रसारासाठी, तसे संघ गौतम बुद्धांनी सुद्धा स्थापन केले होते. आणि ह्या बुद्ध, धम्म आणि संघ ह्या 3 गोष्टींना शरण जाण्याची जी संकल्पना आहे तिला काय म्हणतात, त्रिशरण असे म्हणतात. तर त्यांनी जे धर्माचे सार सांगितले ते नेमके काय आहे ते बघूयात. त्यांनी आर्य सत्य सांगितली. आर्य सत्य म्हणजे काय की सत्य आहे ते की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे बदलत नाहीये किंवा आपल्या आयुष्याचं, मनुष्य जीवनाचं जे सत्य आहे ते काय आहे तर दुःख आहे. मनुष्य जीवनामध्ये दुःख आहे, हे सत्य आहे. दुःख असते. पुढचं सत्य काय आहे तर दुःखाचे कारण आहे, त्याला म्हणतात दुःख समुदाय. म्हणजे काय तर दुःखाला कारण आहे. त्याच्यानंतर पुढचं सत्य काय आहे तर दुःख निवारण म्हणजे दुःख निरोध. त्याचा अर्थ काय, दुःख दूर करता येते. हे झालं तिसरं सत्य. आणि चौथं सत्य काय आहे तर प्रतिपद, म्हणजे त्याला दुःख निरोध गामिनी प्रतिपद असेही म्हणतात. ह्याचा अर्थ काय आहे, मार्ग आहे. प्रतिपद म्हणजे काय, मार्ग. म्हणजे काय की मानवी जीवनात जे दुःख आहे त्या दुःखाला कारण असतं. त्यात जे दुःख आहे ते दुःख दूर करता येतं आणि त्याच्यासाठी एक मार्ग आहे. त्यांनी जो सांगितला गौतम बुद्धांनी त्याला अष्टांगिक मार्ग असे म्हणतात. दुःख निरोधाचा मार्ग असे म्हणतात. आणि ह्या ज्या गोष्टी आपण 4 बघितल्या त्याला काय हा जो मार्ग आहे त्यालाच काय म्हणतात, प्रातित्य समुपाद किंवा हेतुवाद आणि क्षणभंगवाद असेही म्हणतात. तर आपण आता बघू की अष्टांगिक मार्ग नेमका काय आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 8 गोष्टी सांगितल्या होत्या की जसं पालन प्रत्येक बौद्ध धर्म जो स्वीकारेल त्यांनी करायला हवं. किंवा तुम्हाला आयुष्यामध्ये दुःख नको असेल तर तुम्ही कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे ते त्यांनी ह्या अष्टांगिक मार्गामध्ये सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी म्हणजे काय की निसर्ग नियमाच्या विरुद्ध काहीही घडत नाही हे स्वीकारणे. सम्यक दृष्टी ठेवणं म्हणजे काय की आपल्या दृष्टीला जे दिसतंय त्यामध्ये निसर्ग नियमाने ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या स्वीकारणे, जसं आहे तसं स्वीकारणे म्हणजे काय तर सम्यक दृष्टी. सम्यक संकल्प म्हणजे काय की योग्य निर्धार करणे. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला नेमकं काय मिळवायचं आहे किंवा आपल्याला मोक्षप्राप्ती हवी आहे का किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींचा एक सम्यक संकल्प, योग्य संकल्प करणे, योग्य निर्धार करणे. सम्यक वाचा म्हणजे काय, योग्य बोलणे. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य वर्तवणूक, आपली वागणूक चांगली हवी. सम्यक आजीव म्हणजे आपल्याला जी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची आहे ती म्हणजे उपजीविका, आणि ती उपजीविका योग्य मार्गाने मिळवणे म्हणजे सम्यक आजीव. सम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी ज्या आहेत त्या प्रयत्नपूर्वक टाळणे. आपल्या शरीराला ज्या अयोग्य असतील किंवा समाजाच्या दृष्टिकोनातूनही ज्या अयोग्य गोष्टी असतील ते टाळणे म्हणजे काय तर सम्यक व्यायाम. सम्यक स्मृती म्हणजे काय, चित्ताची अखंड सावधानता आणि त्यायोगी योग्य गोष्टींची स्मृती. म्हणजे आपलं जे अवेअरनेस आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की आपलं ध्यान लावणे ते नेहमी प्रेझेंट मोमेंटमध्ये हवं, आता वर्तमान स्थितीमध्ये हवं. आणि नेहमी आपल्याला चांगल्या आपल्या आयुष्यात घडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं स्मरण राहायला हवं. त्याला म्हणतात सम्यक स्मृती. आणि सम्यक समाधी म्हणजे सुखदुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणे म्हणजे मेडिटेशन करणे. आणि मेडिटेशनमध्ये आपण आपल्या या सुखदुःखाच्या पलीकडे जातो म्हणजेच मुक्ती मिळते.
या गोष्टीला काय म्हणतात तर सम्यक समाधी. तर या मार्गाला मध्यम प्रतिपद किंवा मध्यम पदमार्ग असे म्हणतात. आता ह्याला मध्यम पदमार्ग असे का म्हटलेले आहे? गौतम बुद्धांनी कोणत्याही गोष्टीचं एक्स्ट्रीम करणं किंवा काय म्हणू आपण त्याला की अतिशयोक्ती टाळली सगळ्याच गोष्टींची. जसं आपण पाहिलं की जैन धर्म जो आहे त्याच्यामध्ये अहिंसा ह्या तत्वावरती खूप जास्ती भर दिलेला आहे. खूप जास्ती भर म्हणजे एवढा भर आहे त्याच्यावरती की अगदी अनावधानाने आपण श्वास घेताना जरी जे काही जीवजंतू आपल्या शरीरामध्ये जात असतील त्यांनाही मारायचं नाही. किंवा शेती करताना शेती करणं आवश्यक आहे, तरीही शेती करताना जे काही प्राणी वगैरे त्याच्यामध्ये त्यांना हानी पोहोचेल, तेही जैन धर्मामध्ये मान्य नव्हतं. पण गौतम बुद्धांनी अशा पद्धतीची जी अतिशयोक्ती आहे कोणत्याच बाबतीतली, ती त्यांनी काय केलेली आहे, नाकारलेली आहे. त्यांनी एक मधला मार्ग निवडलेला आहे. सुवर्ण मध्य प्रत्येक गोष्टीचा. तुम्हाला खायला अन्न लागतं तर शेती केली पाहिजे. आणि शेतीमध्ये जे काही कमीत कमी आपण अहिंसा हे तत्व तर गौतम बुद्धांनी पण सांगितलं. पण शेती करताना सुद्धा कमीत कमी हिंसा होईल असे मार्ग निवडणे किंवा अशा पद्धतीनं करायचं ट्राय करणे. ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी अतिशयोक्ती नाही केली आणि ह्यालाच म्हणतात मध्यम मार्ग. म्हणजे दोन्ही टोकं त्यांनी सोडून दिली. खूप अतिशयोक्ती नाही करायची आणि अगदीच कमी कोणती गोष्ट आहे असे नाही. तर प्रत्येक गोष्टीतला मधला मार्ग निवडायचा. याला म्हणतात मध्यम प्रतिपद असे. आणि अष्टांगिक मार्गाचे सार म्हणजे काय? शील, समाधी आणि प्रज्ञा. म्हणजे तुमचं एक वर्तवणूक, कॅरेक्टर जे आहे ते चांगलं हवं. तुम्ही ध्यानधारणा करायला हवी आणि तुमच्याकडे योग्य नॉलेज किंवा ज्ञान हवं. हे ह्या अष्टांगिक मार्गाचे सार आहे. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले, की ज्याला पंचशील असेही म्हणतात. आपण पहिल्यांदा 4 आर्य सत्य पाहिली. आर्य सत्याच्या नंतर आपण अष्टांगिक मार्ग पाहिला आणि आता आपण पंचशील बघतोय. पंचशील म्हणजे थोडक्यात तुम्ही 5 वचने असं लक्षात घ्या. त्यांनी काय सांगितलं होतं, की प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहा. चोरी करण्यापासून चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि मादक पदार्थाच्या सेवनापासून दूर राहणे. हे या नियमांचं पालन करायला त्यांनी सांगितलं. त्या नियमांना काय म्हणतात तर पंचशील असे म्हणतात. आता आपण बौद्ध धर्माचे तत्वज्ञान जे आहे ते पाहूयात. गौतम बुद्धांनी बुद्धी प्रामाण्यवादाचा पुरस्कार केला होता. बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय? की आपल्या बुद्धीला जे पटतं, आपण लॉजिकली ज्या गोष्टींपर्यंत पोहोचू शकतो किंवा आपली बुद्धी ज्या गोष्टीला होकार देते, आपल्या बुद्धीच्या स्तरावरती ज्या गोष्टी आपल्याला पटतात, ते म्हणजे बुद्धी प्रामाण्यवाद. थोडक्यात त्यांनी वैदिक धर्मामध्ये वेदांना आपण पाहिलं की अपौरुषेय असं म्हटलेलं आहे. अपौरुषेय म्हणजे काय? वेद हे मनुष्याने निर्माण केलेले नाही, तर ते दैवी आहेत. ही जी गोष्ट आहे ती गौतम बुद्धांनी नाकारली. हं? तर याला काय म्हणू शकतो आपण? याला म्हणतो बुद्धी प्रामाण्यवाद. आणि बुद्धीचा वापर केला की अशा पद्धतीने देवाने कोणती गोष्ट निर्माण केलेली नाही, तर ते जे वेद आहेत ते मनुष्यानेच निर्माण केलेले आहेत. तसंच त्यांनी अजून काय सांगितलं? जन्माने कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही, तर कर्माने ठरतो. कर्म खूप महत्वाचं आहे. हे आपण उपनिषदांमध्येही पाहिलं होतं की कर्म सिद्धांत जो आहे तो. तर ह्याच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यामध्ये स्वच्छंदपणे चिवचिवते. हं? हे गौतम बुद्धांचे वचन जे आहे ते जगविख्यात आहे. म्हणजे काय? की आपल्या कर्मानी आपण आपल्या आयुष्यामध्ये सुख किंवा दुःखाचं एक जसं हे करत असतो. म्हणजे सुख किंवा दुःख आपल्याला आपल्या कर्मातून मिळत असतं आणि आपली छोटीशी चिमणी जरी असेल तरीही ती तिच्या घरट्यामध्ये काय असते? सुखी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? तर कर्माशी संबंधित आहे. तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला त्याचं फळ भेटेल. तसेच काय? सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा ही सुद्धा गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाची एक असाधारण काय होती? वैशिष्ट्य होती. तसेच काय बुद्धांनी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळून मध्यम मार्ग सांगितला. त्यांना मूर्तिपूजा मान्य नाहीये. ही खूप महत्वाची बीट आहे, लक्षात ठेवा. मूर्तिपूजा मान्य नाही. तसेच देवाबद्दल त्यांना जेव्हा विचारले, की देव आहे का? तर त्यांनी त्याला कंप्लीटली नाकारलंही नाही आणि स्वीकारलंही नाही. ठीक आहे. त्यांनी त्याच्यावरती काहीही भाष्य केलं नाही देव ह्या गोष्टीवरती. तर याचा अर्थ घेतला जातो, की देव नाहीये किंवा देवावरती विश्वास नाहीये अशा पद्धतीचं त्यांनी त्याच्यावरती भाष्य करणं टाळलं. जेव्हा त्यांना लोकांनी विचारलं, की देव आहे का? तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं, की ज्या गोष्टींबद्दल आपण आकलन करू शकत नाही किंवा आपल्या समजण्याच्या पलीकडे आहेत, त्या गोष्टींबद्दल आपण विचार करू नये. त्यामुळं थोडक्यात त्यांनी ते स्वीकारलंही नाही, नाकारलंही नाही. त्यामुळं त्याचा अर्थ असा घेतला जातो, की त्यांनी देवाला नाकारलं. ठीक आहे. धर्माच्या प्रसारासाठी त्यांनी संघ स्थापन केले होते. या संघांमध्ये सगळ्यांना प्रवेश होता. मात्र सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांना प्रवेश नव्हता. पण त्यांची जी
मावशी होती किंवा नंतर ज्यांनी त्यांचा सांभाळ केला, प्रजापती गौतमी त्यांनी आणि आनंद हा जो त्यांचा शिष्य होता, त्यांचा हस्तक्षेप केला त्यांनी, की स्त्रियांना सुद्धा संघामध्ये स्थान दिलं पाहिजे. त्याच्यामुळे काय झालं तर स्त्रियांना संघामध्ये प्रवेश मिळाला. पण अजूनही काही लोक असे होते, जसे की कोण दास आहे किंवा जे आजारी लोक असतील, खूप जास्त आजारपणामुळे जे पीडित असतील, अशा लोकांना मात्र संघामध्ये प्रवेश नव्हता. ठीक आहे. तसेच त्यांनी "अप्पदीपो भव" हा एक संदेश दिला होता. जेव्हा गौतम बुद्धांचं निधन झालं किंवा महापरिनिर्वाण झालं, त्यावेळेला सगळे त्यांचे जे शिष्य होते ते खूप दुःखात होते आणि साहजिक आहे ते खूप जास्ती दुःख व्यक्त करत होते, रडत होते. तर त्यावेळेला गौतम बुद्धांनी हे सांगितलं होतं, की "अप्पदीपो भव" याचा अर्थ काय होतो, की तुम्ही स्वतः तुमचा मार्ग शोधा. तुमचं आयुष्यातलं जे आपल्याला मिळवायचं आहे, मुक्ती मिळवायची आहे किंवा जे काही ज्ञान मिळवायचं आहे, ते कोण निवडणार किंवा कोण मिळवणार आहे तर तुम्ही. याला याला काय म्हणतात अप्पदीपो भव. आणि त्यांनी अजून एक संदेश काय दिला होता, बहुजन हिताय बहुजन सुखाय. हा एक संदेश गौतम बुद्धाने दिला, जो की महत्वाचा आहे. नीट लक्षात ठेवा. तर गौतम बुद्धांबद्दल तुम्हीही थोडंफार जास्त माहिती करून घ्यायचा प्रयत्न करा. कारण की तुमच्या आजकालचे जे तुम्ही अभ्यास करण्याचा जो पिरियड आहे आणि तुम्हाला आयोगाने ही एक खूप जास्त चांगली संधी दिलेली आहे, की तुम्ही ह्या सगळ्या धर्मांचा वगैरे अभ्यास करा. त्यातल्या त्यात हा जो धर्म आहे बौद्ध धर्म, त्यामध्ये गौतम बुद्धांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे आणि त्यांनी ज्या टेक्निक सांगितल्या लोकांना तिथपर्यंत पोहोचण्याच्या, त्या ज्ञानाच्या लेव्हलपर्यंत पोहोचण्याच्या, त्या खूप ग्रेट आहेत. त्यांच्या ज्या स्टोरी आहेत त्या अगदी आज तुम्ही YouTubeवरती पाहू शकता, की त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या, त्याच्यावरती त्यांनी कशी रिॲक्शन दिली, त्या गोष्टी त्यांनी लोकांना समजावून कशा सांगितल्या. लोकांना आपल्याकडे त्यांनी त्यांची जी गोष्ट होती ती म्हणजे खूप सोप्या भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये त्यांनी सांगितले सगळे जे ज्ञान आहे ते. खूप जास्ती प्रसार केला आणि ह्या सगळ्या गोष्टींची गरज का होती किंवा ह्या सगळ्या धर्मांचा जो आपण म्हणतो, की विविध धार्मिक संप्रदाय जे उदयाला आले होते इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. त्याचं कारणच हे होतं, की अशा पद्धतीनं जे की मध्यम मार्ग सांगणारी एकही व्यक्ती त्या काळामध्ये नव्हती. कारण की आपण बघितलं की वैदिक धर्मामध्ये सुद्धा नंतर कर्मकांड वगैरे या सगळ्या गोष्टींचं स्तोम खूप माजलं होतं. जैन धर्म आहे तोही आला. त्यांनी चांगल्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण अहिंसा हे जे तत्व आहे त्याच्यावरती इतका भर दिला होता, की जे शेती करणारे वगैरे लोकं आहेत किंवा ज्यांच्याकडून हिंसा होते, त्यांना ह्याच्यामध्ये काय होत होती, प्रॉब्लेम येत होती. कारण की ते तर अशा पद्धतीनं जैन धर्माचा स्वीकार करू शकत नव्हते. अहिंसा हे तत्व प्रत्येक गोष्टीमध्ये फिट होणारं नव्हतं. पण गौतम बुद्धांचं वैशिष्ट्य हे म्हणजे त्यांनी सगळ्या थरातल्या लोकांना, सगळ्या समाजातल्या विविध स्तरातल्या लोकांना एकत्र घेतलं आणि त्यांना सगळ्यांना सोपा जाईल जो मार्ग त्यांच्या आयुष्यामध्ये फॉलो करण्यासाठी असा एक मार्ग दिला. आणि त्यामुळं हा जो धर्म आहे तो खूप प्रसिद्ध झाला, त्याचा खूप प्रसार झाला. पण त्याच्यानंतर हळू-हळू जेव्हा गौतम बुद्धांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर जेव्हा हा धर्म पुढे चालू राहिला, त्यावेळी त्याच्यामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी येत राहिल्या आणि त्याच्यामुळं ज्या भागामध्ये किंवा ज्या भारतामध्ये या धर्माचा उदय झाला, त्याच ठिकाणाहून हा धर्म नष्ट सुद्धा झाला. ठीक आहे. आपण बघणार आहोत, की इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत तर बुद्ध किंवा बौद्ध धर्माचं एकही प्रसारकर्ता किंवा खूप जास्ती प्रमाणात तो काय झाला, नष्ट झाला होता भारतातून. तर ह्याच्यामध्ये नेमक्या आपण काय चुका झाल्या पुढच्या जेव्हा हा धर्म पुढे-पुढे वाढ होत गेली त्याची, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर आपल्याला इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संघ जेव्हा स्थापन केले होते गौतम बुद्धांनी, त्या संघामध्ये त्यांनी एक विशिष्ट शिस्त लावली होती. काय गोष्टी होतील, कशा पद्धतीनं गोष्टी त्या संघामध्ये कंडक्ट केल्या जातील, काय असेल. तर जेव्हा त्यांनी संघ स्थापन केले होते आणि हे जे कोण होते सगळे बौद्ध भिक्खू होते किंवा भिक्षा मागून ते त्यांचा उदरनिर्वाह करत होते. तर यासाठी गौतम बुद्धांनी अ, मांस खाणे याच्यावरती निर्बंध लादलेले नव्हते. ठीक आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. जरी प्राण्यांची हत्या करू नका हे सांगितलं असेल, तरी मांस खाण्यावरती त्यांनी निर्बंध लादले नव्हते. याचं कारण असं होतं, की हे लोकं कोणता व्यवसाय करत नाहीत. बौद्ध भिक्खू किंवा भिक्षुणी ज्या असतील त्या. त्यामुळे त्यांना भिक्षा मागून जर जे अन्न खायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला चॉईस नाहीये, की भिक्षा एखाद्याने दिली तर जर त्याच्यामध्ये मांस दिलं, तर तुम्ही असं नाही म्हणू शकत, की मी खात नाही मांस हे, त्याच्यामुळे मला देऊ नका. त्याच्यामुळे भिक्षेकरी जो आहे, त्याला जास्त काही नाहीये, चॉईस नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी मांस खाण्याला काय दिलं होतं, परमिशन ह्याच्यामध्ये दिली होती या धर्मामध्ये. आणि शेवटी काय झालं, वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी सुद्धा मांस खाल्लं होतं आणि त्याच्यामध्येच ते मांस असं म्हणतात, की त्यांना ते खराब होतं ते मांस, त्याच्यामुळे त्यांचं त्याच्यामध्ये निधन झालं. ठीक आहे. तर आता आपण बघू, की बौद्ध परिषद
या नेमक्या काय आहेत? पहिली बौद्ध परिषद जी झाली ती इसवी सन पूर्व 483 या वर्षी झाली. गौतम बुद्धांच्या निधनानंतर लगेचच. त्याचं ठिकाण होतं ते म्हणजे राजगृह, म्हणजे मगधची जी राजधानी आहे. हं? आणि याचा अध्यक्ष कोण होता तर महाकश्यप हे होते. या परिषदेमध्ये काय करण्यात आलं तर गौतम बुद्धांचं जे तत्वज्ञान होतं त्याचं 2 भागामध्ये विभाजन करण्यात आलं. एक आहे विनय पिटक आणि दुसरं आहे ते म्हणजे धम्मपिटक. ठीक आहे. विनय पिटकमध्ये काय सांगितलं तर जे संघ आहे त्यांनी स्थापन केलेले त्याचं नेमकं व्यवस्थापन कसं करायचं याच्या संदर्भात नियम दिलेले आहेत. आणि सुत्त पिटकमध्ये काय आहे तर बुद्धांनी जे उपदेश केले होते त्याचा संग्रह आहे. आणि प्रत्येक ह्या जे पिटक आहे, पिटक म्हणजे काय पेटी. तर हे जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये 5 ग्रंथ आहेत. विनय पिटकाचेही आतमध्ये 5 ग्रंथ आहेत आणि सुत्त पिटकामध्येही काय आहेत 5 ग्रंथ आहेत. याच्यानंतर दुसरी बौद्ध परिषद जी झाली ती म्हणजे इसवी सन पूर्व 387 मध्ये, जिचं ठिकाण होतं वैशाली. ठीक आहे. कालाशोक या राजाने ती भरवली. त्यावेळी जो मगधचा राजा होता कालाशोक त्याने ही परिषद भरवली होती. तिचं ठिकाण होतं वैशाली आणि इसवी सन पूर्व 387 मध्ये ही परिषद झाली. शिशुनाग घराण्याचा एक राजा होता. आपण पुढे जाऊन मगध साम्राज्य बघणार आहे तेव्हा बघू आपण कालाशोक नेमका कोण होता ते. आणि तोपर्यंत वेगवेगळे जे गणसंघ होते त्यावेळी महाजनपदं होती ती मगध साम्राज्याने नंतर जिंकून घेतली होती. त्याच्यामुळं वैशाली हे जे एक महाजनपदाची जी राजधानी होती ती सुद्धा कशामध्ये समाविष्ट झाली होती. वज्जी ह्या महाजनपदाची जी राजधानी होती वैशाली ती सुद्धा मगध साम्राज्यामध्ये विलीन झाली होती. ही गोष्ट थोडी आपण पुढे बघूयात. इथे लक्षात हे ठेवा की कालाशोक हा एक मगध साम्राज्याचा राजा होता. त्यांनी ही दुसरी बौद्ध परिषद भरवली. त्याचा अध्यक्ष होता सुबुकामी. या ठिकाणी मात्र काय झालेलं आहे याच्यामध्ये थोडी फूट पडलेली. काय झालं की आता हे बौद्ध परिषदाच्या घेते त्या परिषदा कशासाठी की जे काही धर्मामध्ये विविध बदल होत आहेत किंवा थोड्या कालाच्या नंतर ज्या गोष्टी तत्वज्ञान सांगितलेलं असतं बुद्धांनी ते नष्ट होऊन जाऊ नये किंवा ते जतन करून ठेवायला हवं या दृष्टिकोनातून या परिषदा भरवल्या जात होत्या. आणि या जेव्हा दुसरी परिषद भरवली त्यावेळेला ह्याच्यामध्ये 2 गट पडले होते. एका गटाला म्हणतात स्थाविरवादी आणि दुसरा गट आहे ते म्हणजे महासंघिक. स्थाविरवादीमध्ये काय झालं की जे लोक होते त्यांना विनय पिटकामध्ये बदल जे होते ते मान्य नव्हते आणि महासंघिक यांना विनय पिटकामध्ये जसं काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं. ठीक आहे. विनय पिटक काय होतं तर संघाची जी व्यवस्था आहे ती नेमकी कशी असावी याच्याबद्दल जे नियम सांगितले होते ते कशामध्ये दिले होते तर विनय पिटकमध्ये. आणि सुत्त पिटक म्हणजे काय होतं गौतम बुद्धांचे जे उपदेश आहेत ते ज्याच्यामध्ये जतन करून ठेवले होते सुत्त पिटक. पण आता हे स्थाविरवादी महासंघिक हे जे गट आहेत हे या ठिकाणी पडले पण खूप मोठ्या स्वरूपात त्यांना काही त्यांचा प्रसार नाही झाला. पुढे जाऊन मात्र 4थ्या परिषदेपर्यंत हे 2 गट जे आहेत ते वेगवेगळ्या पंथामध्ये त्यांचं निर्माण झालं. हा स्थाविरवादी आहे तो हीनयान म्हणून ओळखला जातो आणि हा महासांघिक जो आहे त्याला महायान हा पंथ पुढे जाऊन म्हणजे आपण जेव्हा इसवी सणाची जी परिषद भरवली गेली इसवी सणाव्या शतकामध्ये तेव्हा हे 2 पंथ बौद्ध धर्मामध्ये निर्माण झाले होते. जसे आपण जैन धर्मामध्ये पाहिले दिगंबर आणि श्वेतांबर तसेच बौद्ध धर्मामध्ये सुद्धा हे 2 पंथ आहेत. तिसरी बौद्ध परिषद जी आहे ती सम्राट अशोकाने भरवली होती इसवी सन पूर्व 250 मध्ये आणि याचा अध्यक्ष होता मोगली पुत्र तिस्सा. ठीक आहे. हा अशोकाचा एक गुरु होता असेही म्हणतात. अभिधम्म पिटक 3 पिटक आहेत त्रिपिटक आहे त्यातलं आपण 2 पाहिले सुत्त पिटक आणि विनय पिटक आणि तिसरं पिटक कोणतं तर अभिधम्म पिटक हे लिहिलं गेलं. याच्यामध्ये काय आहे तर बौद्ध तत्वज्ञानाचे विवेचन केलेलं आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये 7 ग्रंथ आहेत. आणि या परिषदेपासून बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांना विविध देशांमध्ये पाठवण्यात आलं. अशोकाने पाठवलं होतं. त्यांनी स्वतःचा पुत्र होता जो की महेंद्र त्याची कन्या संघमित्रा किंवा संघमित्ता यांना सुद्धा त्यांनी कुठे श्रीलंकेमध्ये पाठवलं होतं. तर तिसऱ्या बौद्ध परिषदेबद्दल तुम्ही काय लक्षात ठेवाल अशोकाने भरवली होती ही परिषद आणि याच्यामध्ये अभिधम्म पिटक हे हा जो ग्रंथ आहे तो लिहिला गेला. 4थी बौद्ध परिषद जी आहे ती इसवी सनाच्या 72व्या शतकामध्ये
भरवली गेली. हा एक राजा होता कनिष्क, त्यानेही भरवली होती. कुशाण राजा होता कनिष्क नावाचा. आपण नंतर आक्रमण पाहणार आहोत शक कुशाण यांची. त्याच्यामध्ये कनिष्क राजा होता, त्यांनी ही परिषद भरवली होती. त्याचा अध्यक्ष होते वसुमित्र. आणि या परिषदेमध्ये मात्र बौद्ध धर्मामध्ये फूट पडलेली आहे. हीनयान आणि महायान अशी फूट या धर्मामध्ये पडली. तर आपण पाठीमागे पाहिल्याप्रमाणे हीनयान पंथामध्ये कोणाचा समावेश होतो, तर पाठीमागे स्थावीरवादी हा जो गट होता त्यांचा, आणि महायानमध्ये महासांघिक यांचा समावेश होतो. लक्षात ठेवायला सोपं आहे तुम्हाला. महा आणि महासांघिक हे दोन काय आहेत तर एकत्र आहेत, समान आहेत. आणि हीनयान म्हणजे कोण तर स्थावीरवादी. तर आता आपण बघू हीनयान आणि महायान हे दोन पंथ नेमके काय आहेत. हीनयान म्हणजे लहान वाहन, त्याचा अर्थ असा होतो हीन म्हणजे लहान आणि यान म्हणजे काय वाहन. हीनयान पंथ असं म्हणतात. हा जो पंथ आहे याच्यामध्ये या लोकांचं म्हणणं काय होतं, या बौद्ध भिक्खूंचं, की बुद्धांचे जे विचार आहेत ते बदल न करता आचरणात आणायचे. म्हणजे बुद्धांनी त्यावेळेला जे काही विचार सांगितले, तत्वज्ञान सांगितलं, ते त्यांच्या मूळ स्वरूपातच आचरणात आणणं. ठीक आहे. तसेच त्यांनी बुद्धांना काय मानलेले, मनुष्य मानलेलं आहे. म्हणजे बुद्ध ही कोण देवता वगैरे नाहीये, तर कोण आहे, मानव प्राणी आहे, मनुष्य आहे. ठीक आहे. प्रत्येकाला स्वतःच्या निर्वाण प्राप्तीसाठी स्वतः प्रयत्न करावे लागतील, असंही ह्या पंथाच्या लोकांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यांनी त्यांचं तत्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी पाली भाषेचा उपयोग केला. तसेच हा जो संप्रदाय आहे याला दक्षिणेकडील बौद्ध धर्म असेही म्हणतात. ठीक आहे. कारण हा संप्रदाय कुठे पसरलेला आहे, तर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलाय. आणि श्रीलंका, म्यानमार, थायलंड, जावा हे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी ह्या संप्रदायाचा काय झाला होता, तर प्रसार झाला होता. आता आपण महायान बघू. महायान म्हणजे मोठे वाहन. या लोकांना मात्र गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये थोडा बदल हवा होता. बदल त्यांना आवश्यक वाटत होता. ही एक महत्वाची गोष्ट आहे, की नीट लक्षात घ्या. त्यांनी मात्र काय केलं, गौतम बुद्धांना देवता मानलं आणि मूर्तीपूजा सुद्धा करू लागले. जे हीनयान आहे त्यांनी गौतम बुद्धांना मनुष्यच मानलं, मूर्तीपूजा वगैरे ते करत नव्हते. ठीक आहे. तसेच त्यांनी निर्वाण प्राप्तीसाठी कोण प्रयत्न करेल, तर त्यांनी बोधिसत्व याचा पुरस्कार केला, की आपल्याला निर्वाण प्राप्तीसाठी गौतम बुद्धांनी काय सांगितलं होतं, स्वतः प्रयत्न करा. हीनयान पंथांच्या लोकांचं सुद्धा म्हणणं हेच होतं, की स्वतः प्रयत्न करा. पण हे जे महायान पंथाचे लोक आहेत त्यांनी काय केलं, की बोधिसत्वाचा पुरस्कार केला. म्हणजे काय, की आपल्याला निर्वाण प्राप्तीसाठी बोधिसत्व प्रयत्न करेल. आता बोधिसत्व म्हणजे नेमकं काय ते आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. त्यांनी संस्कृत जी भाषा आहे, पाली भाषा, तिचा वापर नाही केला, तर संस्कृत भाषेचा वापर करायला लागले त्यांनी हे तत्वज्ञान प्रसार करण्यासाठी. या संप्रदायास उत्तरेकडील बौद्ध धर्म असेही म्हणतात. कारण हा संप्रदाय उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पसरला होता. चीन, जपान, कोरिया या देशांमध्ये ह्या संप्रदायाचा प्रसार झालेला आहे. तुम्ही चीन, तिबेट या ठिकाणी ज्या बौद्ध मोनेस्ट्री वगैरे आहेत त्या पाहिल्या असतील, तर तिथे तुम्ही बघितलं असेल बुद्धांची मूर्ती आहे. तिच्या भोवती तिच्या समोर अगरबत्ती लावलेली असते किंवा तिची थोडक्यात पूजा केलेली असते. ठीक आहे. तर हा जो प्रकार आहे तो कुठे आहे, चीन, जपान, कोरिया. आपण पाठीमागे जे पाहिलं की हीनयान, त्याचा प्रसार कुठे झाला होता, दक्षिण भारतामध्ये. आणि महायानाचा प्रसार कुठे झालेला आहे, तर उत्तर भारतामध्ये. आता नीट लक्षात घ्या की गौतम बुद्धांनी स्वतः काय सांगितलं होतं, की मूर्तीपूजा करू नका. त्यांनी देव त्यालाही नाकारलं. पण आता बघा, हा जो त्यांनी धर्म स्थापन केला त्यांच्यातलेच लोक त्यांनी मात्र त्यांची शिकवण विसरले आणि काय, तर बुद्धांना देवता मानू लागले आणि मूर्तीपूजा सुद्धा करू लागले. ही खरं तर शोकांतिका आहे. आणि याच कारणामुळं भारतातून बौद्ध धर्म नष्ट होण्याचं, किंवा भारतातला बौद्ध धर्म ज्या ठिकाणी उगम झाला तिथून नष्ट झाला, त्याचं कारणच हे आहे की जे काही डिफरन्स होता त्यांच्यामध्ये, जे बदल होते, की जे त्यांना वैदिक धर्मापासून किंवा हिंदू धर्मापासून वेगळं करत होते, तेच त्यांनी स्वतःमध्ये घेतले. जसं की आता वैदिक धर्मामध्ये काय केलं होतं त्यांनी, मूर्तीपूजा असेल किंवा देवतांची जी मान्यता आहे, या सगळ्या गोष्टी होत्या, यज्ञ याग वगैरे. हे जे कर्मकांड आहेत ते गौतम बुद्धांना मान्य नव्हतं. पण आता महायान पंथामध्ये मात्र त्याच गोष्टी शिरल्या होत्या. आणि यामुळे त्यांनी काय केलं बघा, इथं संस्कृत भाषेचा वापर केला नाही. गौतम बुद्धांनी मात्र काय केलं होतं, पाली भाषेचा वापर केला होता, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचू आपण आणि लोकांना आपलं तत्वज्ञान जे आहे ते त्यांच्या भाषेमध्ये समजावून सांगता येईल याच्यासाठी. पण या लोकांनी काय केलं, संस्कृत भाषेचा वापर केला. आणि यामुळेच काय झालं, तर जो वैदिक धर्म आहे किंवा पुढे जाऊन भागवत धर्मामध्ये ज्याचं रूपांतर झालं, नंतर हिंदू धर्मामध्ये, याच्यातली आणि बौद्ध धर्मामधली जी रेषा आहे ती काय झाली, पुसट होत गेली. आणि
वैदिक धर्मानीच कशाला ओव्हरटेक केलं, महायान किंवा बौद्ध धर्माला. आणि हळूहळू हे जे वैदिक धर्मानी आपल्या स्वतःच्या गोष्टी पुढे करून किंवा अजून जास्त अग्रेसिव्हली आपल्या धर्माचा प्रसार करून हा बौद्ध धर्म भारतातून नष्ट केला. त्याची अनेक कारणं आहेत जे आपण पुढे हळूहळू पाहणार आहोत. पण त्यातलं एक कारण हेही होतं की ज्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या गौतम बुद्धांनी सांगितलेल्या त्या हे लोक विसरले आणि ज्या वेगळ्या धर्मातल्या ज्या चुकीच्या प्रथा होत्या, चुकीच्या प्रथा म्हणण्यापेक्षा की त्यांच्या धर्मामध्ये किंवा गौतम बुद्धांनी तत्वज्ञान जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये ह्या प्रथा नव्हत्या, त्या त्यांनी आत्मसात केल्यामुळे त्यांच्यामधला फरकच नष्ट झाला आणि तो एक बौद्ध धर्म हा एक हिंदू धर्माचाच भाग आहे अशा पद्धतीने पुढे आला. तुम्ही हेही पाहिलं असेल की हिंदू धर्मामध्ये दशावताराची जी संकल्पना आहे, दशावतार म्हणजे विष्णूंचे 10 अवतार जे सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये कूर्म अवतार आहे, वराह अवतार, कृष्ण, राम हे जे अवतार, त्याच्यामध्ये 9वा अवतार हा एक बुद्धांचा अवतार असं मानलं जातं. ठीक आहे. आणि 10वा अवतार म्हणजे आता जो येणार आहे म्हणजे कलियुगात कल्की. तर हे जे 8 पहिले अवतार आहेत ते तुम्ही थोडं ट्राय करा समजून घ्यायचं किंवा माहिती आहेत का तुम्हाला हे थोडं आठवण्याचा ट्राय करा. तुम्ही लहानपणापासून ऐकले असतील दशावतार नेमके काय आहेत, तर ते नेमके अवतार कोणते आहेत ते तुम्ही माहिती घ्यायचा ट्राय करा. नसेल तर आपण जेव्हा भागवत धर्म बघू तेव्हा आपण हे बघणारच आहोत. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय झालं की बौद्ध धर्माची जी लोकप्रियता होती ती इथून कमी झाली आणि भारतामध्ये खूप जास्ती प्रमाणात त्या धर्माचा प्रसार झाला नाही किंवा नष्ट झाला तो धर्म. याच्याऐवजी अजूनही 2 पंथ आहेत बौद्ध धर्मामध्ये. ते म्हणजे वज्रयान. वज्रयानमध्ये काय झालेलं आहे तर निर्वाण प्राप्तीसाठी मंत्र तंत्र किंवा जादू यांचा वापर केलेला आहे. या संप्रदायामध्ये गौतम बुद्धांच्या अनेक पत्नी आहेत अशी कल्पना करण्यात आली. त्याच्यामध्ये तारा, चक्रेश्वरी देवी या त्यांच्या बुद्धांच्या ज्या पत्नी आहेत त्यांची कल्पना करण्यात आली आणि हा जो वज्रयान आहे तो बंगाल, बिहार या राज्यांपुरता मर्यादित होता आणि त्या राज्यांमध्ये त्याचा काय झाला होता प्रसार झाला होता. तसेच झेन हा एक बौद्ध धर्मातला एक संप्रदाय आहे. त्याचा उगम चीनमध्ये झालेला आहे. त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे तर ध्यान धारणा करणे हे एक वैशिष्ट्य आहे या जैन या बौद्धिक संप्रदायाचं आणि जपानमध्ये सुद्धा तो काय झालेला आहे पसरलेला आहे. आता आपण बघू बोधिसत्व म्हणजे नेमके काय आहे. इथे बघू शकता तुम्ही बोधिसत्व हे जे दिलेले आहेत वज्रपाणी, क्षितिग्रह, अमिताभ, इथे खाली बघू शकता पद्मपाणी, अवलोकितेश्वर आणि मंजुश्री. म्हणजे काय की बुद्धाला देवता मानून त्याची देवतेच्या रूपामध्ये पूजा करणे त्याला म्हणतात बोधिसत्व. ठीक आहे. आणि निर्वाण प्राप्तीसाठी आता प्रयत्न कोणाला करायचे स्वतःला प्रयत्न करायची काही गरज नाहीये. कोण प्रयत्न करेल तर हे जे बोधिसत्व आहे ते प्रयत्न करेल. असं मानलं गेलं याच्यामध्ये की गौतम बुद्ध जे आहेत जरी त्यांचा महापरिनिर्वाण झाला असेल तरी जोपर्यंत जगातल्या प्रत्येक माणसाला निर्वाण पद भेटत नाही तोपर्यंत ते दुसऱ्यांच्या निर्वाण प्राप्तीसाठी प्रयत्न करत राहतील. या संकल्पनेला काय म्हणतात तर बोधिसत्व म्हणतात. त्यांनी गौतम बुद्धांना देवता मानलं आणि ही देवता आपल्या मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करेल. आपल्याला काही करण्याची गरज नाहीये. फक्त त्या देवतेची पूजा करायची आणि निर्वाण पद आपल्याला ती देवता देईल. अशा पद्धतीची जी संकल्पना आहे तिला बोधिसत्व म्हणतात आणि वेगवेगळे बोधिसत्व त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजे काय की पद्मपाणी अवलोकितेश्वर ही जी इमेज आहे ती अजिंठा येथील ज्या लेण्या आहेत त्याच्यामध्ये जी चित्र काढलेली आहेत तिथली आहे ही. इथे बघू शकता तुम्ही त्यांच्या हातामध्ये काय आहे तर एक कमळाचं फुल आहे म्हणजे पद्म पाणी अवलोकितेश्वर ही जी इमेज आहे याला म्हणतात बोधिसत्व. ठीक आहे. आता दुसरी इमेज आहे ती म्हणजे मंजुश्री. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जी गौतम बुद्धांना त्यांनी बोधिसत्वाची उपमा दिलेली आहे देवता मांडलेला आहे. पुढची जी इमेज आहे बोधिसत्व आहे ते म्हणजे मैत्रेय. मैत्रेय म्हणजे एक येणारा बुद्ध असं म्हणतात. ठीक आहे. येणारा बुद्ध म्हणजे काय की जो बुद्ध भविष्यात जन्म घेणार आहे या सगळ्या मनुष्य जातीच्या निर्माणासाठी हे म्हणजे मैत्रेय. ठीक आहे. लक्षात राहतील तुमच्या ही वज्रपाणी, क्षितिग्रह, अमिताभ, पद्मपाणी अवलोकितेश्वर, मंजुश्री आणि मैत्रेय. आता आपण पाहूयात बौद्ध साहित्य नेमकं काय होतं. आपण त्रिपिटक पाहिले विनयपिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्म पिटक. तर आपण हे पाहिलं की विनयपिटकामध्ये संघाच्या व्यवस्थेचे नियम आहेत. सुत्तपिटकामध्ये बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे. तर ह्याच्यामध्ये 5 ग्रंथ आहेत असं आपण पाहिलं होतं. ते कोणते तर अंगुत्तर निकाय, खुद्दक निकाय, संयुक्त निकाय, दिग्घ निकाय, मज्जिम निकाय. ठीक आहे.
याच्यावरती तुम्हाला खूप डिटेलमध्ये क्वेश्चन नाही येणार. त्याच्यामुळं अगदी प्रत्येक पीठक जे आहे त्याच्या आतमधले जे ग्रंथ काय आहेत ते बघण्याची गरज नाहीये. आपण अंगुत्तर निकाय आणि दिग्घ निकाय महाजनपदे बघताना सुद्धा बघितलं होतं, कारण की या 2 ह्याच्यामध्ये महाजनपदांच्या नावांचा उल्लेख आहे. ठीक आहे. तसेच अभिधम्म पीठक काय आहे, तर बौद्ध तत्वज्ञान जे आहे त्याचं विवेचन केलेलं आहे. त्याच्यामध्ये 7 ग्रंथ आहेत. आणि अजून एक गोष्ट जी म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये येते, ती म्हणजे जातक कथा, की ज्या सुत्त पिटकाचा भाग आहे. ठीक आहे. हे जे सुत्त पिटक आहे याच्यामध्ये जातक कथा सुद्धा येतात. जातक कथा म्हणजे बुद्ध जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचे जे पूर्वीचे जन्म होते त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात आणि त्या कथांचा संग्रह कशामध्ये आहे, तर जातक कथा म्हणतात त्याला. अजून एक ग्रंथ आहे तो म्हणजे थेरी गाथा. बौद्ध धर्मामधल्या ज्या वरिष्ठ भिक्खूंनी होत्या त्यांनी संकलित केलेला हा ग्रंथ आहे. त्याला म्हणतात थेरी गाथा. आणि हे सगळं साहित्य जे आहे ते पाली भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तसेच अजून एक साहित्य ते म्हणजे मिलिंद पन्नू. आपण पुढे जाऊन बघणार आहे, मिलिंद नावाचा एक ग्रीक राजा होता, मिनॅंडर त्याचं नाव. तो त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि त्याचं आणि एक बौद्ध जे साधू होते त्यांच्यामधलं जे संभाषण आहे ते एका ग्रंथ स्वरूपात जतन करून ठेवलेलं आहे. त्या ग्रंथाचं नाव म्हणजे मिलिंद पन्नू. मिलिंद पन्नू म्हणजे मिलिंदाचे प्रश्न. हं? मियँडर नाव होतं त्या राजाचं, पण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर मिलिंद हे नाव घेतलं होतं आणि त्यांनी जे प्रश्न विचारले ते त्याच्यामध्ये आहेत, तर मिलिंद पन्नू या ग्रंथामध्ये. दीपवंश आणि महावंश हे 2 श्रीलंकेमधले ग्रंथ आहेत, की जे पाली भाषेमध्ये लिहिले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला भारतामधले काही संदर्भ आहेत. अशोकाचे जे मुलं होती महेंद्र संघमित्रा आणि अजून थोडेफार संदर्भ आपल्याला या ग्रंथामध्ये सापडतात, जे की बौद्ध साहित्यामध्येच येतात. संस्कृत भाषेमध्ये सुद्धा बौद्ध साहित्य लिहिलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये अश्वघोष यांनी लिहिलेलं बुद्धचरित, सौंदरानंद, सारीपुत्त प्रकरण आणि वज्रसूशी या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा नीट. तुम्हाला त्रिपिटक लक्षात राहिली. मिलिंद पन्नू आता बघितलं आणि आपण जेव्हा ग्रीक राजे पाहणार आहोत तेव्हा एकदा बघेल. आणि अश्वघोष सुद्धा बघणार आहोत आपण. अश्वघोष हा एक संस्कृत नाटककार होता. त्यांनी लिहिलेली ही सगळी अ, ग्रंथ आहेत त्यांनी लिहिलेली. अजून आपण पुढे जाऊन त्याचे वेगवेगळे ज्या गोष्टी आहेत त्यांनी लिहिलेल्या, त्या बघताना अजून एकदा आपण या गोष्टी त्यांचे जे ग्रंथ आहेत ते रिवाईज करणार आहोत. आता आपल्याला हे बघायचं की बौद्ध धर्मातील महत्त्वाची ठिकाणे कोणती होती. तर आपण हे पाहिलं की लुंबिनी या ठिकाणी जन्म झाला होता. बोधगया या ठिकाणी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. सारनाथ की जे काशीमध्ये येतं, काशी हे महाजनपद, त्या ठिकाणी त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिलं पहिलं. आणि कुशीनगर मल्ल मल्ल महाजनपदामध्ये जे ठिकाण आहे कुशीनगर, त्या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यामुळं ही जी ठिकाणं आहेत ती काय आहेत, खूप महत्वाची आहेत बौद्ध धर्मीयांमध्ये. तसेच गौतम बुद्धांनी भेट दिलेली ठिकाणे कोणती कोणती येतात, त्याच्यामध्ये सारनाथ, मथुरा, राजगृह, गया, पाटलीपुत्र ही ठिकाणं खूप महत्वाची आहेत. तुम्ही नीट लक्षात ठेवा, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि आय थिंक UPSCच्या एक्झाममध्ये असा प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी विचारलं होतं की बुद्धांच्या जीवनाशी संबंधित महाजनपदं कोणती? त्याच्यामध्ये त्यांनी 4 महाजनपदांची नावं दिली होती आणि याच्यापैकी कोणतं महाजनपद हे बुद्धांच्या जीवनाशी संबंधित आहे ते विचारलं होतं. तर याच्यापैकी लक्षात घ्या तुम्ही, कोसल, मगध, काशी, मल्ल आणि वज्जी ही जी महाजनपद आहेत ती बुद्धांच्या जन्माशी संबंधित आहेत, कारण की ह्या सगळ्या भागामध्ये त्यांनी काय केलं होतं, धर्माचा प्रसार केला होता. ह्या सगळ्या भागामध्ये ते फिरले होते प्रवचन देण्यासाठी. मल्ल या ठिकाणी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. वज्जी या ठिकाणी जन्म आहे. काशीमध्ये त्यांनी काय केलं होतं, जे सारनाथ या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिलं ते, आणि मगध आणि कोसल या ठिकाणी सुद्धा त्यांनी प्रवचन दिले होते, भेट दिली होती. ठीक आहे. तसंच आता महत्वाची गोष्ट म्हणजे बुद्धांना समकालीन असणारे राजे कोणते आहेत, तर ह्याच्यामध्ये बिंबिसार हे दोघं मगध साम्राज्याचे जे सम्राट होते त्याच्यामध्ये बिंबिसार, अजातशत्रू हे दोघं येतात. अवंती महाजनपदाचा एक राजा होता प्रद्योत, तो सुद्धा बुद्धांना समकालीन होता. तसेच वत्स किंवा वंश हे जे महाजनपद आहे त्याचा एक राजा होता उदयन, तो सुद्धा बुद्धांना समकालीन होता. प्रसेनजित आणि विदुभाग यातला प्रसेनजित महत्वाचा आहे. प्रसेनजित जो आहे, जो की कोसल महाजनपदाचा राजा होता, तो सुद्धा बुद्धांना समकालीन होता. तुम्ही म्हणाला ते लक्षात कसं ठेवायचं, आपण जेव्हा मगध साम्राज्य बघणार आहोत त्यावेळेला आपण हे सगळे राजे यातले महत्वाचे आहेत ते म्हणजे बिंबिसार, अजातशत्रू हे बघणार आहोत. त्यावेळी अजून एकदा रिवाईज करू आपण. आणि
थोडंफार लक्षात घ्या, आपण जेव्हा महाजनपदं बघितली तेव्हा सुद्धा हे बघितलं होतं की बिंबिसार हा राजा गौतम बुद्धांचा समकालीन आहे, अजातशत्रू आहे. त्यामुळे हे 2 तर लक्षात राहिले तुमच्या. अजातशत्रू ठीक आहे. त्याच्यानंतर उदयन आणि प्रसेनजित आणि प्रद्योत हे एक महत्त्वाचे राजे आहेत की जे बुद्धांना समकालीन होते. तर बुद्ध या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आपल्याला आता स्थापत्य विषयाकडे यायचे, की स्थापत्य म्हणजे काय, की बौद्ध धर्मामध्ये ज्या काही स्थापत्यकला विकसित झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपण स्तूप बघितलं, की जे बुद्ध यांचा जेव्हा मृत्यू झाला किंवा महापरिनिर्वाण झालं, त्यांच्यामध्ये ज्या अस्थी होत्या, त्या विविध ठिकाणी त्यांचं अ, एका ठिकाणी दफन केलं आणि त्याच्यावरती स्तूप उभारलेले आहेत. ते काय आहेत तर त्याला स्तूप म्हणतात. चैत्य म्हणजे प्रार्थनागृह, की ज्या ठिकाणी बौद्ध भिक्खू जाऊन प्रार्थना करतात ते. आणि विहार म्हणजे भिक्खूंचे निवासस्थान. भिक्खू ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणाला काय म्हणतात, विहार म्हणतात. त्याच्यामुळे नीट लक्षात घ्या, हे तिन्ही ज्या कन्सेप्ट आहेत त्या. स्तूप म्हणजे बुद्ध जे आहेत बुद्धांच्या अवशेषांवरती किंवा बौद्ध परंपरेमधील एखादा महत्त्वाचा साधू असेल, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी स्तूप बांधला जातो. चैत्य म्हणजे प्रार्थनागृह आणि विहार म्हणजे भिक्खूंचे निवासस्थान. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता आपल्याला अजून 2 गोष्टी या स्लाइडमध्ये ज्या नव्हत्या त्या बघायच्या ते म्हणजे आपण ॲक्चुअली स्लाइड शो एंड झालेले त्यामुळे आपण इथे थांबूयात. नाहीतर आय थिंक ठीक आहे, आपण चालू करू पुन्हा एकदा. हे जे पातिमोक्ष ही एक संकल्पना आहे बौद्ध धर्मामध्ये. आणि प्रवज्जा. पातिमोक्ष म्हणजे ज्या संघामध्ये ते राहत होते सगळे बौद्ध भिक्खू त्यावेळेला 15 दिवसानंतर ही एक विधी ते घ्यायचे. त्यांनी जे काही त्यांच्याकडून चुका घडलेल्या असतील, त्या चुकांची सगळ्यांच्या समोर कबुली द्यायची आणि त्याच्याबद्दल एक शिक्षा घ्यायची. याला म्हणतात पातिमोक्ष. आणि प्रवज्जा म्हणजे काय, तर जेव्हा एखादा गृहस्थाश्रमामधला बौद्ध फॉलोवर असेल किंवा बुद्धांचा शिष्य असेल, त्याला जर भिक्खू बनायचं असेल, तर एक सेरिमनी होती, तिला म्हणायचे प्रवज्जा. म्हणजे काय, की एखाद्या अ, व्यक्तीला बौद्ध संघामध्ये घेण्याची जी विधी आहे तिला म्हणतात प्रवचन. ठीक आहे. तर आपण ह्याच्यामध्ये थांबूया तिथं. आपण हे जेव्हा 2 महत्त्वाचे धर्म पाहिले त्याच्यानंतर आपल्याला ह्या बरोबरीनं आपल्या भागवत धर्मामध्ये किंवा वैदिक धर्मामध्ये जे काही बदल होत होते ते सुद्धा बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढचं लेक्चर जे असेल ते या धर्मामध्ये जे बदल होत होते त्याच्याबद्दल असेल. आणि आता आपल्याला इथून पुढे मगध साम्राज्य जे आहे त्याचा उदय नेमका कसा झाला आणि ज्या काही गोष्टी त्याच्या पुढचे जे आहेत राजे, अशोकाचं साम्राज्य वगैरे या सर्व गोष्टी पाहणार आहोत आपण. ठीक आहे. तर इथे आपण थांबूयात. धन्यवाद.